नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 24 जुलै 2026 आणि खास करून अंदाज कशामुळं की मराठवाड्याची जे तहान भागवणारं धरण आहे, जायकवाडी धरण, नाथसागर, त्या धरणामध्ये काय झालं, नांदूर मधनेश्वरमधून जवळपास 90,000 ते 1,00,000 क्युसेसनं पाणी योगाने येत आहे. तर नदीकाठच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची पाईपलाईन असेल किंवा पाळीव प्राणी असेल किंवा पशुधन असेल तर तुम्ही काय करा, आजच्या आज त्याची तयारी ठेवा. कारण की ना नांदूर मधनेश्वरच्या वरी 10 धरणं आहेत, त्या 10 धरण भरलेले आहेत आणि त्याचं पाणी नांदूर मधनेश्वरमधून येतं आहे आणि ते आता जायकवाडीच्या दिशेनं निघालं आहे. तर जवळपास 90,000 निघालं आहे, पण रात्रीपर्यंत ते 1,00,000 क्युसेसनं ते पाणी जाणार आहे. तर जात असताना नदीकाठच्या ठिकाणी पूर येणार आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पशुधनाची स्वतःची काळजी घ्या आणि राज्यामध्ये जायकवाडी जे मराठवाडीची तहान जे भागवणारं जे धरण आहे, जालना जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, परभणी जिल्हा,